Welcome students. In this period we are going to start the fourth chapter from your syllabus, that is molecular basis of inheritance. Okay students, so see here the first article is discovery of the DNA. So here the scientist Friedrich Miescher, who was working on the WBC. Now you know that WBC, that is white blood corpuscles or white blood cells, and here these WBCs are the major component of the pus from infection. आपल्याला शरीरात एखाद्या ठिकाणी जर इन्फेक्शन झाला असेल तर तिथे जो पस तयार होतो की नाही, त्या पसमधला महत्त्वाचा असा घटक कोणता असतो तर त्या ठिकाणी ते व्हाईट ब्लड सेल्स, ज्याला आपण पांढऱ्या रक्तपेशी म्हणत असतो, बरोबर आहे. तर फ्रेडरिक माइस्चर आयसोलेटेड म्हणजे वेगळे करणे, विलग करणे. सो ही आयसोलेटेड द युनिक chemical substance from these pus cells, that is WBCs, to which he called nuclein. ॲक्च्युली फ्रेडरिक माइस्चरने काय केलं की पस जो आहे हा कलेक्ट केला हॉस्पिटलमधून, जे बँडेजेस त्याला मिळाले ना त्या बँडेजेसमधून त्यांनी पस कलेक्ट केला आणि त्या पसमध्ये असणाऱ्या ज्या WBC सेल्स आहेत है ना, तर त्या WBC सेल्सला त्याने आधी त्याचं लायसिस केलं. लायसिस म्हणजे त्या पेशी मृत केल्या आणि अल्कलाइन सोल्युशन वापरून, आणि त्या पेशींमध्ये असणारा जो केंद्रक आहे की नाही, तर त्या केंद्रकाचे म्हणजेच त्या न्यूक्लियसचे प्रेसिपिटेशन झालं. सो द न्यूक्लियाय गेट प्रेसिपिटेटेड ऑफ दॅट WBC, अँड हिअर फ्रॉम दॅट प्रेसिपिटेटेड न्यूक्लिया he obtained a chemical substance and he called that substance as nuclein. त्याला न्यूक्लिन का म्हटलं तर WBCच्या न्यूक्लियसमध्ये त्याला हा पदार्थ सापडला म्हणून त्यांनी न्यूक्लिन म्हटलेलं आहे. आणि धिस न्यूक्लिन इट हॅज हाय फॉस्फरस कंटेंट. हा जो न्यूक्लिन केमिकल होता त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त होतं. इट शोड ॲसिडिक प्रॉपर्टीज, आणि हा जो न्यूक्लिन नावाचा जो केमिकल सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये ॲसिडिक म्हणजे आम्ल, जसं आम्ल जे गुणधर्म दाखवते ना तशा प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये त्याला दिसल्या, म्हणून त्याला त्यांनी ॲसिड असं नाव दिलेलं आहे. सो हेन्स इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. तुम्हाला समजलं मग तर न्यूक्लिक का बरं, तर तो न्यूक्लियसमध्ये सापडला, तो केमिकल सबस्टन्स न्यूक्लियसमध्ये सापडला. सर्वात प्रथम कोणाच्या न्यूक्लियसमध्ये, WBCच्या म्हणजे व्हाईट ब्लड सेलच्या न्यूक्लियसमध्ये सापडला. त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे आणि हा पदार्थ जो आहे ना न्यूक्लिन, हा पदार्थ ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवतो, म्हणून त्याला ॲसिड नाव दिलं. सो दिस इज द न्यूक्लिक ॲसिड. ओके स्टुडंट, सो इन दिस वे यू नो दॅट देर आर टू टाइप्स ऑफ द न्यूक्लिक ॲसिड्स, RNA and DNA. So here we have to study the next article, that is about the genetic material known as DNA. Okay, so the genetic material is DNA. Now you know that chemically the chromosomes are mainly composed of DNA and protein. गुणसूत्र जे आहेत, गुणसूत्र कशाचे बनलेले असतात, दोन घटकांचे बनलेले आहेत. गुणसूत्रांमध्ये DNA आहे, दॅट इज डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड, अँड प्रोटीन्स आणि प्रथिनं त्याच्यात आहे. त्या दोघांचे मिळून गुणसूत्र तयार होतात. इनिशियली मोस्ट ऑफ द जेनेटिसिस्ट म्हणजे जेनेटिक्स या विषयाचा अभ्यास करणारे ते जे शास्त्रज्ञ असतात ना त्याला जेनेटिक्स म्हणायचं. सो मोस्ट ऑफ द जेनेटिसिस्ट थॉट दॅट प्रोटीन्स आर जेनेटिक मटेरियल. आता इथं DNA आणि प्रोटीन्स हे दोन घटक आहेत की नाही, तर ह्या दोन घटकापैकी DNA आणि प्रोटीन्सपैकी प्रोटीन्स हाच जेनेटिक मटेरियल आहे असं सुरुवातीला त्या जेनेटिस्टला वाटत होतं की प्रोटीन्स, कारण हे ना DNAपेक्षा प्रोटीन्स हे खूप मोठे असे मॉलिक्युल्स आहेत, म्हणून त्यांना वाटायचं की प्रोटीन्स आर द जेनेटिक मटेरियल. बट लेटर ऑन ओव्हर अ पिरियड ऑफ रफली 25 years geneticists they become convinced that DNA is the genetic material and not the protein. साधारणतः 25 वर्षानंतर त्यांच्या असं पूर्णपणे लक्षात आलं की प्रोटीन्स हे जेनेटिक मटेरियल नसून DNA काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. आलं लक्षात. सो हिअर many scientists carried out the experiments to prove that DNA is the genetic material and not the proteins. The first experiment is Gribb's experiment. So Gribb's performed 4 experiments on a bacterium Streptococcus pneumoniae. या नावाचा हा बॅक्टेरिया आहे विच कॉजेस द डिसीज न्यूमोनिया. तुम्ही न्यूमोनिया आजार ऐकलेला आहे,
तर हा न्यूमोनिया आजार ह्युमनमध्ये आणि मॅमल्समध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. तर हा बॅक्टेरियल डिसीज आहे. कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो न्यूमोनिया? स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया. ओके स्टुडंट. सो ॲक्च्युली देअर आर 2 जेनेटिक व्हरायटीज ऑर 2 स्ट्रेन्स ऑफ द बॅक्टेरिया. 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया न्यूमोनी या बॅक्टेरियाचे 2 स्ट्रेन्स आहेत किंवा 2 व्हरायटीज आहेत. एक व्हायरुलंट आहे. व्हायरुलंट म्हणजे पॉयझनस आहे, जी व्हरायटी पॉयझनस आहे. आणि एक आहे नॉन व्हायरुलंट. नॉन व्हायरुलंट म्हणजे ती हार्मलेस आहे. तर ती याच्यामुळे न्यूमोनिया होणार नाही, परंतु या व्हरायटीमुळे न्यूमोनिया होतो. म्हणजे व्हायरुलंट आहे, स्मूथ आहे. याच्या विरुद्ध दुसरी व्हरायटी रफ आहे. ही जी स्मूथ व्हरायटी ही पॅथोजेनिक आहे. पॅथोजेनिक आहे म्हणजे रोग निर्माण करणारी आहे. आणि ह्या स्मूथ शब्दावरून इथे यस हा शब्द आलेला यस टाईप आहे. तर त्या बॅक्टेरियाला म्हणायचं यस टाईप ऑफ न्यूमोनी बॅक्टेरिया. आणि दुसरा जो आहे नॉन व्हायरुलंट आहे त्याला आर टाईप म्हटलेलं आहे. आर बिकॉज इट इज रफ टाईप आहे ना, तिची जी आउटलाईन आहे ती कशी आहे? रफ आहे. रफ आहे. इट इज नॉन पॅथोजेनिक म्हणजे तो कोणताही आजार निर्माण करत नाही. इट इज हार्मलेस टाईप ऑफ बॅक्टेरिया. ओके स्टुडंट. सो हिअर इट इज शोन इन द figure 4.1 in the textbook page number 71. Okay student. So we will see here what experiment the Griffith carried out. See here Griffith carried out these 4 experiments to show that DNA is the genetic material and not the proteins. See here you can observe in this diagram. Here these are the rough strain bacteria. rough बाहेरची बॉर्डर बघा रफ आहे. rough bacteria. So first experiment the Griffith injected, इथे बघा सिरिंज दाखवलेली आहे. हा जो आहे आर स्ट्रेन बॅक्टेरिया इट इज इंजेक्टेड इन टू द माइस. या इंजेक्शनच्या द्वारे आर जो स्ट्रेन आहे हा या माईसमध्ये त्यांनी टाकलेला आहे. काय झालं त्याचं रिझल्ट? द माईस सर्वाईव्ह. हा जिवंत राहिला. सो माऊस अलाइव्ह म्हणजे जिवंत राहिला. आर बॅक्टेरियाने कोणताही आजार या माईसला निर्माण केलेला नाही. दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं? ही इंजेक्टेड स्मूथ स्ट्रेन. स्मूथ हे पहा या ठिकाणी स्मूथ आहे, याची आउटलाईन जी आहे स्मूथ आहे. स्मूथ प्रकारचा बॅक्टेरिया ग्रिफ्थने इंजेक्ट केला माईसमध्ये. त्याचा रिझल्ट काय झालं बघा? दॅट माईस डाईज. सो दिस इज द माऊस डेड. सो डेथ ऑफ द माईस इज ड्यू टू द डिसीज न्यूमोनिया. म्हणजे स्मूथ स्ट्रेननी काय झाला? कोणता आजार झाला? याला न्यूमोनिया झाला आणि त्याची डेथ झाली. तिसरा एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं की हेच यस स्ट्रेन घेतले की ज्याच्यामुळे आजार होतो, परंतु ह्या यस स्ट्रेनला त्यांनी काय केलं? हीट देऊन किल केलं. सो हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया. हीट किल्ड उष्णता देऊन त्यांनी तिला मृत केलं आणि ते मृत झालेले यस स्ट्रेनचे बॅक्टेरिया पुन्हा त्यांनी या ठिकाणी एका माईसला इंजेक्ट केले. ते इंजेक्ट केल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की तो जो माईस आहे तो इट सर्वाइव्ज. तो जिवंत राहिला. तर मग त्याला असा प्रश्न पडला की जेव्हा आपण स्मूथ स्ट्रेन डायरेक्टली इंजेक्ट केला त्यावेळेस तो माईस डेड झाला, परंतु त्याला जर हीट किल केलेला यस स्ट्रेन आपण इंजेक्ट केला तर तो त्या ठिकाणी जिवंत राहिला. मग चौथ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं की हा जो हीट किल स्मूथ स्ट्रेन आहे की नाही, हा हीट किल स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया त्याच्यासोबतच हा आर स्ट्रेन की ज्याच्यामुळे सुद्धा न्यूमोनिया होत नाही. या ठिकाणी बघा दोन्ही कंडिशनमध्ये हा जो माईस आहे हा जिवंत राहिला, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. म्हणून त्यांनी काय केलं? हे दोन्ही याचं मिक्सचर केलं. सो मिक्सचर ऑफ रफ स्ट्रेन अँड हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन व्हेन इंजेक्टेड इन द माईस व्हॉट हॅपन्स? माईस इट डाईज. त्याला प्रश्न असा पडला की ह्या दोन्ही सेपरेटली जर हे दोन आपण त्याच्यात इंजेक्ट केले तर तो जिवंत राहतो. मग आपण त्या दोघांना एकत्र केलं, ते मिक्सचर जर आपण याला इंजेक्ट केलं तर तो माईस काय झाला? डेड झाला. मग या ठिकाणी काय कारण असेल? लक्षात आलं तुम्हाला? तर हे 4 एक्सपेरिमेंट त्यांनी पाहिल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की ह्या डेड बॉडी जी ना ही माईसची याच्यामधून त्यांनी जे ब्लड जमा केलं त्या ब्लडची टेस्टिंग केली तेव्हा त्याचं असं लक्षात आलं की याच्यामध्ये लाईव्ह यस स्ट्रेन त्याला सापडले. ॲक्च्युली त्यांनी लाईव्ह यस स्ट्रेन टाकले होते का याच्या शरीरामध्ये? नाही. कोणते टाकले होते? हीट किल्स यस स्ट्रेन टाकले होते. परंतु याच्या ब्लडमध्ये मृत झालेल्या माईसच्या ब्लडमध्ये त्याला जिवंत यस स्ट्रेन सापडले. त्यावरून त्याने असा निष्कर्ष काढला की या माईसमध्ये
हा जो रफ स्ट्रेन आहे ना, रफ स्ट्रेनचंच रूपांतर कशात झालं, यस स्ट्रेनमध्ये झालं. बरोबर आहे. म्हणजे हे त्या मीडियममध्ये रफ स्ट्रेन बॅक्टेरिया मस्ट हॅव टेकन समथिंग फ्रॉम द हीट किल स्ट्रेन. हीट किलकडून असा काहीतरी घटक यांना मिळाला, रफला मिळाला, की रफ स्ट्रेन बॅक्टेरियाचं रूपांतर कशामध्ये झालं, यस स्ट्रेनमध्ये झालं. म्हणजे नॉन पॉयझनसचं रूपांतर नॉन पॅथोजेनिकचं रूपांतर पॅथोजेनिक बॅक्टेरियामध्ये झालं. व्हॉट इज दॅट समथिंग? असा कोणता घटक असेल की जो हीट किल यसकडून रफ स्ट्रेनने घेतला. बरोबर आहे. त्या घटकाला त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल किंवा ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि नंतर त्यांनी तेच सांगितलं की हे जे काही घेतलं, आरनी एसकडून जे काही घेतलं ते दुसरं तिसरं काही नसून तो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हा DNA आहे. म्हणून DNA काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. Okay student, so these are the 4 experiments which are carried out by the scientist Griff. Okay student, so in this way when the R type of bacteria is injected in the mice survived. When S type of bacteria they are injected into the mice dies due to the pneumonia. Now in third experiment, when the heat killed S type of bacteria they are injected into the mice survived. And in fourth experiment, when the mixture of heat killed S type and the R type of bacteria when injected in the mice dies. So here Griff recovered म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त केले लार्ज नंबर ऑफ लाईव्ह म्हणजे जिवंत असे S type of bacteria from the blood of the dead mice. In this experiment, the something had caused harmless R type to change into deadly S type. R type change झाला S type मध्ये. ओके. The change was genetic. म्हणजे काय की हा जो चेंज आहे की नाही हा जीन्समुळे झालेला आहे म्हणून त्याला जेनेटिक चेंज म्हटलेलं आहे. And he suggested that the genetic material from the heat kill S strain bacteria changed the living strain R bacteria into S bacteria. R बॅक्टेरियाचं रूपांतर कशामध्ये झालं, S बॅक्टेरियामध्ये झालं त्या घटकामुळे. सो द R bacteria it is converted into S bacteria due to the genetic material of the heat killed S type. हीट किल्ड यस मधला जो जेनेटिक मटेरियल आरने घेतला आणि त्यामुळे आरचं रूपांतर कशामध्ये झालं, यसमध्ये झालं. ओके. सो दिस इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन या शब्दाचा अर्थ तो रूपांतर. आरचं रूपांतर यसमध्ये झालेलं आहे. सो आर स्ट्रेन बॅक्टेरियम मस्ट हॅव टेकन अप, त्याने काहीतरी घेतलं असलं पाहिजे, समथिंग फ्रॉम यस स्ट्रेन बॅक्टेरिया. ओके. तो जो यस स्ट्रेन बॅक्टेरिया ॲक्च्युली आपण तो हीट किल यस स्ट्रेन वापरला होता. सो दॅट समथिंग ही कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. आणि त्याला त्यांनी ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं संबोधलं होतं. ओके स्टुडंट. अँड दॅट ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल इज नथिंग बट इट इज द DNA. नाव सेकंड, some other scientists Avery, McCarthy and MacLeod they also carried out some experiment to show the DNA material is genetic. So that experiment is, so what they have done, they have isolated isolated म्हणजे वेगळं केलं. त्यांनी काय केलं, DNA, RNA आणि प्रोटीन्स यस स्ट्रेनमधून सेपरेट केले. ओके. पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं की यस स्ट्रेनचा DNA घेतला. Then they add the DNA or it is mixed with heat killed S strain bacteria plus R strain bacteria. ह्या तिघांचं त्याने मिक्सचर केलं. मग लक्षात घ्या, DNA कोणाचा, S स्ट्रेनचा, प्लस हीट किल्ड S स्ट्रेन घेतला. म्हणजे इथं लाईव्ह यस नाहीच आहे, हीट किल्ड S स्ट्रेन घेतला आणि लाईव्ह R घेतला. या तिघांचं मिक्सचर त्यांनी घेतलं. त्या काळामध्ये त्यांच्या लक्षात आलं की ट्रान्सफॉर्मेशन टेक्स प्लेस. ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हणजे आरचं रूपांतर या ठिकाणी यस बॅक्टेरियामध्ये झालेलं आहे. दुसरा एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं, दे टेक RNA फ्रॉम द यस स्ट्रेन. ओके. ओनली RNA फ्रॉम द यस स्ट्रेन मिक्स्ड विथ हीट किल्ड यस स्ट्रेन अँड प्लस द लाईव्ह R स्ट्रेन बॅक्टेरिया. सो इन दिस एक्सपेरिमेंट देर इज नो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ R bacteria into the S bacteria. Okay. So in third experiment
they take only proteins from S strain bacteria. The proteins, they are mixed with heat killed S strain, plus R strain bacteria. So in this case also there is no transformation of R bacteria into S bacteria. So there is no transformation in the presence of RNA and in presence of protein. Only the transformation takes place in presence of DNA of the S strain. This indicates that DNA is responsible for the transformation of R bacteria into S bacteria. This indicates that DNA is the genetic material and not the proteins. Okay, student. Thus, only DNA was able to transfer the harmless strain R into the deadly strain S. Okay, student. So, when the DNA digested with DNA, आता हा DNA आहे, तुम्हाला ते समजा ह्या DNA ला जे आहे ब्रेक केलं आपण कोणता एन्झाईम वापरून, डीएनएज एन्झाईम वापरून जर डीएनएला ब्रेक केलं, डीएनए ब्रेक झाला तरी सुद्धा मग इथं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे त्यावेळेस होत नाही, कारण डीएनएच नाही आहे. डीएनए ब्रेक झालेला असताना ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, म्हणजेच डीएनए असणं गरजेचं आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं. ओके, सो दस द डायजेस्टेड डीएनए ऑल्सो इनहिबिट द ट्रान्सफॉर्मेशन. इनहिबिट करतो म्हणजे रोखतो किंवा थांबवतो. सो सजेस्टिंग द डीएनए कॉज द ट्रान्सफॉर्मेशन, की डीएनएनीच ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे, डीएनए नसताना ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. सो दीज एक्सपेरिमेंट्स प्रूव्ड दॅट द ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल, की ज्याला आपण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हटलेलं आहे वरच्या एक्सपेरिमेंटमध्ये, दॅट प्रिन्सिपल इज डीएनए. ओके स्टुडंट. नाव थर्ड, हर्शे अँड चॅसी ऑल्सो कॅरिड आउट सम एक्सपेरिमेंट to show the DNA is genetic material. So we have already studied about the viruses, types of viruses in the 11th class. You know that plant viruses are there that causes diseases to the plants. There are animal viruses causing diseases to the animals, and there are some viruses that causes diseases or that infect the bacteria. So that are called as bacteriophages. So what are bacteriophages? You know, phages means viruses. So viruses infecting the bacteria. Viruses infecting the bacteria, they are called as bacteriophages. Okay, student. So here these bacteriophages no doubt made up of DNA and proteins. So viruses मध्ये काय काय आहे? DNA आहे आणि proteins आहे bacteriophages मध्ये. So this DNA contains phosphorus. You know that the nucleotide structure of the nucleotide, which is the unit of the DNA. Each nucleotide, it is having a pentose sugar and a phosphate group is there, and thus there is a phosphorus. Okay, and the proteins are there, and you know the proteins, they contain the sulfur. ओके, थोडक्यात लक्षात ठेवा, DNA मध्ये फॉस्फरस हा मेन घटक असतो, तर प्रोटीन्समध्ये सल्फर असतं. प्रोटीन्समध्ये फॉस्फरस नाही आहे आणि DNA मध्ये या ठिकाणी सल्फर नाही आहे. सो याचा उपयोग करून ह्यांनी या दोघांनी जे एक्सपेरिमेंट केलेले आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता या ठिकाणी इन शॉर्ट तुम्हाला दाखवलेलं आहे की व्हायरसमध्ये जो DNA ची स्ट्रँड आहे किंवा न्यूक्लिक ॲसिडची स्ट्रँड आहे ती या ठिकाणी सेंटरला आहे. DNA मध्ये फॉस्फरस आहे आणि बाहेरचा जो प्रोटीन कोट असतो की नाही, किंवा त्याला आपण कॅप्सिड पण म्हणतो, हा जो बाहेरचा प्रोटीन कोट आहे त्याच्यामध्ये सल्फर आहे. लक्षात आलं तुम्हाला? या ठिकाणी बघा, Hershey and Chase, they grew some viruses on the medium containing radioactive phosphorus. ह्यांनी या शास्त्रज्ञांनी काय केलं, काही व्हायरसेसची डेव्हलपमेंट केली, त्यांची वाढ केली आणि त्या मीडियममध्ये त्यांनी रेडिओ फॉस्फरस टाकलं होतं. आता हा फॉस्फरस हा कशाचा घटक आहे? आपण आता बघितलं DNAचा घटक आहे. म्हणून इथं जे व्हायरसेसची वाढ झाली की नाही, त्या व्हायरसेसमध्ये रेडिओ DNA त्या ठिकाणी तयार झाले. कशामध्ये? व्हायरसेसमध्ये. आलं लक्षात? सो दॅट व्हायरसेस दे कंटेन रेडिओ DNA. ओके, नाव Hershey and Chase again grew some viruses on the medium containing radioactive sulfur. काही व्हायरसेस त्यांनी अशा माध्यमामध्ये वाढवले, त्यांनी निर्मिती केली, त्यांचं कल्चर केलं की ज्या मीडियममध्ये त्यांनी रेडिओ सल्फर वापरलं. आता या ठिकाणी इथं रेडिओ फॉस्फरस वापरलं, पण या मीडियममध्ये त्यांनी काय केलं, रेडिओ सल्फरचा वापर केला
त्यावेळेस काय झालं, जे नवीन व्हायरसेस त्या ठिकाणी तयार झाले, दीज व्हायरसेस दे कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन. आता कारण हा जो सल्फर आहे त्या मीडियममधला सल्फर, रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर या व्हायरसेसनी कशासाठी वापरला, प्रोटीन कोट तयार करण्यासाठी. म्हणून त्या व्हायरसेसचा प्रोटीन कोट काय झाला, रेडिओ ॲक्टिव्ह झाला. ओके, अशा प्रकारे 2 प्रकारचे व्हायरसेसची त्यांनी निर्मिती केली आहे. एका व्हायरसेसमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह DNA आहे, तर दुसऱ्या व्हायरसेसमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन कोट आहे. असे 2 प्रकारचे व्हायरसेस जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी त्या मीडियममध्ये तयार केले आहेत. ओके स्टुडंट, नाउ सी हिअर, these viruses they are allowed to infect the E. coli bacteria. आता हे जे व्हायरस त्यांनी तयार केले की नाही 2 प्रकारचे, त्यांना इन्फेक्शन देण्यासाठी त्यांनी रेडी केलेलं आहे. आता कोणत्या बॅक्टेरियाला त्यांनी इन्फेक्शन द्यायचं, इस्चेरिचिया कोलाई. मागच्या वर्षी आपण बघितलं ना, हा याचं लॉंग फॉर्म आहे, इस्चेरिचिया कोलाई नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याला इन्फेक्शनसाठी ते व्हायरस त्यांनी रेडी केलेले आहेत. ॲट दॅट टाईम they found that the bacteria which were infected by the viruses with radioactive DNA, म्हणजे रेडिओ DNA असणारा व्हायरस त्यांनी ज्या बॅक्टेरियाला इन्फेक्शन दिलेलं आहे त्या बॅक्टेरियामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह DNA त्या ठिकाणी त्यांना जो आहे तो सापडलेला आहे. हां, सो या ठिकाणी इंडिकेट दॅट द DNA वॉज द जेनेटिक मटेरियल दॅट पास फ्रॉम द व्हायरसेस टू बॅक्टेरिया. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा लक्षात घ्या कसं आहे कंडिशन. द बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय द व्हायरसेस विथ रेडिओ ॲक्टिव्ह DNA दे वेअर रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे ज्या बॅक्टेरियाला रेडिओ ॲक्टिव्ह DNA असणाऱ्या व्हायरसेसने इन्फेक्ट केलं ते बॅक्टेरियासुद्धा काय झाले, रेडिओ ॲक्टिव्ह झाले. कारण त्यांना कोणता DNA मिळाला, रेडिओ ॲक्टिव्ह DNA मिळाला. जे DNAमुळे ती रेडिओ ॲक्टिव्हिटी त्या बॅक्टेरियामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. लक्षात आलं. सो धिस इंडिकेट्स दॅट द जेनेटिक मटेरियल इज DNA विच इज पास्ड फ्रॉम द व्हायरस टू बॅक्टेरिया. रेडिओ ॲक्टिव्ह DNA व्हायरसकडून कोणामध्ये गेला, बॅक्टेरियामध्ये गेला. हां, आता याचाच अर्थ दुसरा जो व्हायरस होता की ज्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन होता, तर रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन जो आहे हा त्याच्या प्रोटीन कोटला मिळाला बॅक्टेरियाच्या. तर ज्या बॅक्टेरियाला प्रोटीन कोट रेडिओ ॲक्टिव्ह मिळाला त्याच्यामध्ये DNA मात्र रेडिओ ॲक्टिव्ह नव्हता. लक्षात आलं तुम्हाला. अशा प्रकारे प्रोटीन्स फ्रॉम द व्हायरसेस हॅविंग रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर did not enter the bacteria. हां, ते जे प्रोटीन्स आहे ना, प्रोटीन कोट्स हे बाहेरच राहतात. आता जेव्हा आहे ना, केव्हा पण बघा, जेव्हा व्हायरस बॅक्टेरियाला किंवा कोणत्याही सजीवाला इन्फेक्ट करतो तर त्या ठिकाणी काय होतं माहिती का, की व्हायरस जो आहे की नाही, हा समजा हा व्हायरस आहे, हा जेव्हा इन्फेक्ट होतो प्लॅन्टला असेल किंवा बॅक्टेरियाला असेल किंवा ॲनिमलला असेल, हा फक्त जो कोर आहे त्याचा DNA कोर असेल किंवा RNA कोर असेल ना, हाच त्या होस्टमध्ये प्रवेश करतो आणि हा जो बाहेरचा प्रोटीन कोट आहे की नाही हा बाहेरच राहतो. हां, फक्त हा DNA आतमध्ये प्रवेश करत असतो, बाहेरचा प्रोटीन कोट बाहेरच राहतो. लक्षात आलं तुम्हाला. तर हा जो प्रोटीन कोट बाहेर राहतो की नाही, हां, तर त्याला घोस्ट असं म्हणतात, GHOST घोस्ट. म्हणजे हा बाहेरच राहतो, फक्त हा DNA इन्फेक्शन करण्यासाठी त्या दुसऱ्या च्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. हा प्रोटीन कोट बाहेरच राहतो. म्हणून ज्या बॅक्टेरियाला रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन कोट असणारा व्हायरस इन्फेक्ट करतो है ना, तर तो बॅक्टेरिया काय होत नाही, रेडिओ ॲक्टिव्ह होत नाही. तर या ठिकाणी बघा हा जो शेवटचा एक्सपेरिमेंट आहे तो फिगर 4.3 मध्ये दाखवलेला आहे. पेज नंबर 72 वर आपण बघूया. ओके, सियर स्टुडंट, हा जो आहे हा डायग्राम आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हां, आता हे व्हायरसेस आहेत दोन्ही पण, बरोबर आहे. ओके, आता याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. इथे सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल म्हणजे इथे ना रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर असणारा हा व्हायरस आहे. इथे काय लिहिले, फॉस्फरस लेबल्ड DNA म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्ह DNA. हा रेडिओ ॲक्टिव्ह DNA असलेला व्हायरस आहे आणि हा रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन कोट असणारा व्हायरस आहे. आता ह्या दोघांनी इथे इन्फेक्शन दिलं बॅक्टेरियल. बघा हा बॅक्टेरिया आहे, लक्षात घ्या, हा बॅक्टेरिया आहे, हा व्हायरस आहे, लक्षात आलं तुमच्या. आता बघा हा व्हायरस
या ठिकाणी आधी याच्या वॉलवर बसणार ह्या बॅक्टेरियाच्या या ठिकाणी तो त्या ठिकाणी सेट होतो. इथे सेटल झाल्यानंतर काय होतं बघ, हा फक्त हा जो आहे ना आतमध्ये काय होतं, हा DNA होतं की नाही हा, तर हा DNA याच्या आतमध्ये प्रवेश करतो बॅक्टेरियाच्या आणि हा पूर्ण प्रोटीन कोट बाहेरच राहिलेला आहे. हा प्रोटीन कोट बाहेर राहिला, हा प्रोटीन कोट बाहेर राहिला, फक्त याच्यामधला जो DNA आहे तो आतमध्ये आला. आता हा आतमध्ये आलेला DNA रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. इथं आपण बघितलं, इथं रेडिओ ॲक्टिव्ह कोण आहे, प्रोटीन कॅप्सूल किंवा प्रोटीन कोट आहे. तो प्रोटीन कोट बाहेरच राहिला. हा जो आहे हा DNA साधा सिम्पल DNA आहे, हां, तो रेडिओ ॲक्टिव्हिटी दाखवणार नाही आणि म्हणून या ठिकाणी हा बॅक्टेरिया रेडिओ ॲक्टिव्हिटी दाखवणार नाही. समजलं तुम्हाला? सो नो सल्फर डिटेक्टेड इन द सेल. आता कारण हा सल्फर जो आहे हा प्रोटीन कोटचा भाग बनला, तर या ठिकाणी हा जो DNA आहे हा या बॅक्टेरियामध्ये प्रवेश केलेला आहे. सो सल्फर इज डिटेक्टेड इन द सुपरनॅटंट. हा जो बाहेर जो प्रोटीन कोट आहे त्याच्यामध्येच तो सल्फर रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर सापडला, पण याच्यामध्ये कोणतीही रेडिओ ॲक्टिव्ह प्रॉपर्टी आपल्याला आढळणार नाही. परंतु बघा या ठिकाणी की ज्या व्हायरसेसला रेडिओ ॲक्टिव्ह DNA आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह DNA इन्फेक्शननंतर कोणामध्ये त्यांनी तो पेनिट्रेट झाला, या बॅक्टेरियामध्ये. तर रेडिओ ॲक्टिव्ह DNA या बॅक्टेरियामध्ये पेनिट्रेट झाला की नाही, हां, या रेडिओ ॲक्टिव्ह DNAमुळे हा बॅक्टेरियाला पण ती प्रॉपर्टी मिळाली. हा बॅक्टेरिया जो आहे ज्याला रेडिओ ॲक्टिव्ह DNA मिळालेला आहे तो सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह झाला, म्हणजे हा बॅक्टेरिया रेडिओ ॲक्टिव्ह झाला. समजलं? अशा प्रकारे फॉस्फरस इज डिटेक्टेड इन द सेल्स आणि नो फॉस्फरस डिटेक्टेड इन द सुपरनॅटंट. याच्यामध्ये फॉस्फरस सापडला नाही कारण प्रोटीनमध्ये फॉस्फरस नसतंच. फॉस्फरस हा घटक कशाचा आहे, या ठिकाणी DNAचा आहे. नंतर रेडिओ ॲक्टिव्हिटी या बॅक्टेरियामध्ये आलेली आहे, प्रोटीन कोटमध्ये नाही. आणि सल्फर मात्र प्रोटीन कोटचा भाग असल्यामुळे रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर जो आहे हा प्रोटीन कोटमध्ये राहिला, हा तर बॅक्टेरियाला मिळालेला नाही. अशा प्रकारे हा बॅक्टेरिया रेडिओ ॲक्टिव्ह झाला कारण याला रेडिओ ॲक्टिव्ह DNA मिळाला आणि हा बॅक्टेरिया रेडिओ ॲक्टिव्ह नाही झाला कारण याला रेडिओ ॲक्टिव्ह DNA जो आहे तो मिळाला नाही. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर अशा प्रकारे हर्षे आणि चासीने हा एक्सपेरिमेंट या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. ओके, तर पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा आणि त्या ठिकाणी नोट्स वगैरे तुम्ही काढून घ्या. ओके स्टुडंट, सो दिस इज अबाउट द फर्स्ट आर्टिकल फ्रॉम दिस चॅप्टर, that is the discovery of the DNA.